नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परेश श्यामसुंदर कुडू वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रतिभा विद्यामंदिर खानिवडे या शाळेमध्ये भूगोल या विषयाचं अध्यापन करतो। म्हणजेच अर्थातच आपण आज जो विषय पाहणार आहोत तो सर्वांच्या आवडीचा, आनंदाचा साहजिकच भूगोल हा विषय आहे। आणि या भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 जे खूपच महत्त्वाचं आहे, या महत्त्वाच्या प्रकरणाला सुरुवात आपण आज करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली। या संपूर्ण पुस्तकामध्ये हे जे प्रकरण आहे हे का महत्त्वाचं आहे, कारण भौगोलिकदृष्ट्या जर आपण ब्राझीलचा आणि भारताचा विचार केला तर त्या ब्राझील आणि भारताची जी प्राकृतिक रचना आहे किंवा जलप्रणाली आहे याचा कुठे ना कुठे प्रत्येक प्रकरणाशी त्याचा संबंध जोडलेला आहे। म्हणून हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या प्रकरणामध्ये एकूण 5 भाग दिलेले आहेत। पहिला भाग आहे नकाशा वाचन, साहजिकच आपली नकाशाशी मैत्री व्हायलाच पाहिजे। त्यानंतरचा भाग आहे प्राकृतिक रचना, ज्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक आहे भारताची प्राकृतिक रचना आणि दुसरा आहे ब्राझीलची प्राकृतिक रचना। ह्या 2 भागांचा विचार करायचा आहे। त्यानंतर जलप्रणाली, ह्या जलप्रणालीमध्ये पण 2 पार्ट आहेत, एक आहे भारत म्हणजे भारताची जलप्रणाली आणि दुसरा आहे ब्राझीलची जलप्रणाली। अशा एकूण 5 भागांचा विचार करणार आहोत। एक आहे नकाशा वाचन म्हणजे नकाशाची मैत्री करायची, त्यानंतर प्राकृतिक मधले 2 भाग आहेत, त्यातला पहिला भारत प्राकृतिक रचना, ब्राझील प्राकृतिक रचना। त्यानंतर जलप्रणालीचे 2 भाग आहेत, भारताची जलप्रणाली आणि ब्राझीलची जलप्रणाली। तर चला आपण ह्या प्रकरणाची आपल्याला जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि आपलं पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी प्रकरणाची सुरुवात भारताच्या प्राकृतिक विभागाच्या नकाशाने केलेली आहे। आणि काही प्रश्न आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि त्याची जास्तीत जास्त उत्तरं आपल्याला शोधण्याचा आपण प्रयत्न करूया। तर नकाशा क्रमांक 3.1 पान नंबर 14 वरती हा नकाशा आहे। त्यातला पहिला प्रश्न असा आहे की भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे। आपल्याला फक्त दिशा या ठिकाणी सांगायची आहे, कोणती दिशा। आता जास्त उंची म्हणजे कुठली, 6000 मीटर पेक्षा जास्त। मग आपलं पहिलं लक्ष कुठे असायला पाहिजे, आपलं पहिलं लक्ष असायला पाहिजे ह्या सूचीवरती। तुम्हाला या ठिकाणी सूची दिसेल, बघा जरा, ही बघा इकडे सूची आहे बघा, 6000 ते 8000 कर्सर इकडे जातोय, ओके, म्हणजे ऑरेंज कलर आहे। आता ऑरेंज कलर आपल्याला कोणत्या दिशेला दिसतोय, बघा या ठिकाणी उत्तर दिशेला दिसतोय। ऑरेंज कलर आपल्याला कोणत्या दिशेला दिसतोय, उत्तर दिशेला। ही बघा, ही जी दिशा आहे ही उत्तर दिशा आहे, म्हणजेच ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल उत्तर दिशेला। त्यानंतर पुढचा प्रश्न कुठला आहे, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे। म्हणजे आता आपल्याला 2 गोष्टी आहेत, एक नदी पण शोधायची आहे आणि कुठल्या नदीच्या खोऱ्यात आहेत हा दुसरा प्रश्न आहे। आता यासाठी ती नदी कोणती आहे तर द्वीपकल्पावरील पाहिजे आणि दक्षिणेकडे वाहणारी पाहिजे, म्हणजे उत्तरेकडून तिची दक्षिणेकडे ती वाहणारी पाहिजे। मग या ठिकाणी बघा याचं परफेक्ट उत्तर तुम्हाला भारताची जलप्रणाली हा जो नकाशा आहे यामध्ये परफेक्ट सापडेल। इकडे वैनगंगा नदी आहे, वैनगंगा नदी, तिचंच नाव आहे प्राणहिता। प्राणहिता नदी, ही प्राणहिता नदी इकडे आहे बघा, ही प्राणहिता नदी जी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे, ही गोदावरी नदीचं खोरं, ओके। तर त्या नदीचं नाव आहे वैनगंगा किंवा प्राणहिता नदी, जी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे। त्यानंतर पुढचं आहे गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे। गडद हिरवा म्हणजे आता आपण उत्तरेकडे जाऊया, हा जो भाग आहे हा गडद हिरव्या रंगाचा आहे, ओके। आता हा जो गडद हिरवा, आता कुठल्याही जमिनीचा जर उतार विचारायचा असेल, उतार आपण उतार कशाने निश्चित करू शकतो। एक गोष्ट आहे आपल्याकडे बघा, जर आपले हॉल आहे, हॉल आपण लादी समजा स्वच्छ धुतली तरी पण कुठेतरी पाणी राहतं आणि ते पाणी जसा जसा उतार असेल तसं ते उतरत जातं। म्हणजे आपल्याला कळतं की या हॉलमधील ज्या लाद्या लावल्या आहेत, फरशी लावलेली आहे, टाईल्स लावलेले आहेत, त्याचा उतार कोणत्या दिशेला आहे हे आपल्या घरातच आपल्याला कळतं। ज्या दिशेने पाणी जाणार त्या दिशेने उतार। मग आपण ह्या ज्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो गडद उत्तरेकडचा जो गडद रंग आहे याचा उतार बघा, हे गंगा नदीचं खोरं आहे आणि गंगा नदी ही उत्तरेकडून पूर्वेकडे चाललेली आहे, म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर असेल की पूर्व दिशेला ह्या मैदानी भागाचा उतार आहे। त्यानंतर दिले अरवली पर्वत ते छोटा नागपूर। आता अरवली पर्वत कुठे आहे त्याचा विचार करूया। हा बघ, हा जो भाग आहे हा अरवली पर्वताचा आहे। अरवली पर्वत ते छोटा नागपूर, या ठिकाणी छोटा नागपूर आहे, हा छोटा नागपूरचा भाग आहे। म्हणजे यांच्या मधला जो पार्ट आहे अरवली पर्वत ते छोटा नागपूर, याच्यामध्ये कोणते कोणते पठार आहेत तर आपण आता पठार बघूया। हे बघा,
या ठिकाणी आहे माळवा पठार, मी डार्क करतोय, येल्लो रंगाने होतोय बघा. त्यानंतर अरवली पर्वताच्याच खाली एक मेवाडचं पठार आहे. त्यानंतर हा बुंदेलखंड आहे, बागेलखंड, बुंदेलखंड हे जे आहेत हे सगळे पठार आहेत जे अरवली पर्वत आणि छोटा नागपूर यांच्या मध्ये आहेत. त्यानंतर दिले पूर्व घाटातील शिखरांची नावे. आता पूर्व घाटाचा भाग कुठला? आता पूर्व घाटाचा विचार करूया. जो भारताच्या पूर्वेकडे हिरवा कलरचा भाग दिसतोय ही पूर्व किनारपट्टी आणि त्याच्या आधीचा भाग आहे तो पूर्व घाट. आता पूर्व घाटामध्ये कोणते कोणते शिखर आहेत त्याचा विचार करूया. हा बघा इथे येल्लो कलर येतोय, हा आहे मलयगिरी पर्वत, मलयगिरी आहे. त्यानंतर महेंद्रगिरी आहे, पूर्व घाटामध्ये महेंद्रगिरी आहे आणि महेंद्रगिरीच बरोबर अन्नामला डोंगर आहे. असे एकूण 3 पर्वत आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा भाग आहे ब्रह्मपुत्राच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली आहे? आता ब्रह्मपुत्रा नदी ही चीनमधून, तिबेटमधून अरुणाचल प्रदेश म्हणजे या ठिकाणी बघा पूर्वेकडे बघा जिकडे अरुणाचल प्रदेश आहे या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा मैदानी प्रदेश, सखल मैदानी प्रदेश. आता या सखल मैदानी प्रदेश म्हणजे हिरवा कलर आला. या हिरव्या कलरच्या दोन्ही बाजूला पर्वतरांग आहे. चॉकलेटी कलर तुम्हाला दिसतोय तपकिरी साधारणतः. आता हा जो तपकिरी कलर आहे तो कुठल्या पर्वताचा आहे? हिमालयाचा आहे, म्हणजे ज्याला आपण पूर्वांचल म्हणतो. पूर्वेकडील हिमालय म्हणजेच आसाम हिमालय पण नाव आहे. तर त्या डोंगर रांगाने तो व्यापलेला आहे. त्यानंतर निलयगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. आता निलयगिरी पर्वत कुठे आहे? इकडे बघा स्क्रीनवरती दिसतोय, दक्षिणेला बघा स्क्रीनवरती हा निलयगिरी पर्वत आहे. ह्या निलयगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान कुठे आहे? तर ज्या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट विलीनीकरण होते म्हणजे एकत्र येत आहेत, जिकडे पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येत आहेत त्या ठिकाणी निलयगिरी पर्वत स्थित आहे. ओके. त्यानंतर आहे सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? आता आपण बघूया सह्याद्री पर्वतरांग जी पश्चिम किनारपट्टीला लागून आहे. आता ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे ही बघा, ही सह्याद्री पर्वतरांग साधारणतः आपल्याला जसं जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तशी तशी त्याची उंची वाढत जाताना दिसते. विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? पुढचा प्रश्न. आता आपल्याला विंध्य पर्वत बघावं लागेल. विंध्य पर्वत कुठे आहे? बरोबर भारताच्या मध्यभागी या, मध्यभागी या तुम्हाला इकडे हा बघा हा विंध्य पर्वत आहे. आता विंध्य पर्वताने कुठले 2 भाग केलेत? एक गंगा नदी त्याच्या उत्तरेकडे गेले तर दक्षिणेकडे नर्मदा नदी आहे, म्हणजे नर्मदा नदी आणि गंगा नदी यांचा हा जलविभाजक आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा ह्या प्रकरणामधला जो पहिला भारत प्राकृतिक हा जो भाग आहे या प्राकृतिक भागाची ओळख व्हावी म्हणून हा नकाशा आहे आणि ह्या नकाशाची अचूक उत्तरं आपल्यापर्यंत ह्या नकाशाच्या माध्यमातून पोचलेली आहेत. त्यानंतरचा जो भाग आहे त्यानंतरचा भाग कुठला आहे? तर ब्राझील प्राकृतिक. आता आपण जो विचार करणार आहोत तो ब्राझील प्राकृतिक ह्या नकाशाचा विचार करणार आहोत. अगदी नवीन आपल्यासाठी हा देश आहे. या नवीन देशाची ओळख आणि आपल्या भारताबरोबर असणारे त्याचं साम्य, नंतर त्याच्यातील विविधता याचा आपल्याला विचार करणार आहोत. तत्पूर्वी काही प्रश्न या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला शोधायचे आहेत. तर प्रश्न असे आहेत की पहिलाच प्रश्न आहे आकृती 3.2 पहा. तुमच्या स्क्रीनवरती 3.2 आकृती दिसते. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. आता ॲमेझॉन नदीचं खोरं आता आपण बघूया कुठे आहे. ॲमेझॉन नदीचं खोरं साधारणतः उत्तरेकडे हा बघा हा जो पार्ट आहे. मी कलर सध्या बदलतो बघूया. इंक कलर रेड घेतोय म्हणजे आपल्याला समजेल बरोबर. ओके. ॲमेझॉन नदीचं खोरं हे बघा, हे ॲमेझॉन नदीचं खोरं. ओके. आता ह्या ॲमेझॉन खोऱ्याची उंची, आता उंची बघण्यासाठी मला जावं लागेल सूचीमध्ये बघा थोडासा गडद हिरवा कलर आहे. आता गडद हिरवा कलर बरोबर 0 ते 200च्या मध्ये आहे बघा. हा याचा अर्थ त्याची उंची किती आहे? 0 ते 200 मीटर पर्यंत उंचीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहेत? आता हे जे ॲमेझॉनचं खोरं आहे ते उच्चभूमी. आता एक उच्चभूमी आपल्याला दिसते ती आहे गियानाची उच्चभूमी. या ठिकाणी बघा
ही आहे गियानाची उच्चभूमी. ओके, त्यानंतर इकडे ब्राझीलची उच्चभूमी आहे. ही बघा, ही आहे ब्राझीलची उच्चभूमी. म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी आणि गियानाच्या उच्चभूमी, ह्या गियानाच्या उच्चभूमीच्या मध्ये आपल्याला ॲमेझॉनचं खोरं दिसतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. आता 500 ते 1000 म्हणजे पिवळा कलर, साधारणतः पिवळा कलर जो आग्नेय साईडला दिसतोय बघा. हा जो भाग आहे, मी तिथे राऊंड करतोय, 1 मिनटं. हा जो भाग दिसतोय, हा 500 ते 1000 मीटर उंची असलेला आहे. ह्या प्रदेशाचे निरीक्षण करा आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या ह्या भूमीच्या विस्ताराच्या दिशाच्या संदर्भात बनवा. आता आपण याची दिशा सांगूया, कोणत्या दिशेला आहे साधारणतः. आता बघा, इकडे ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशेपासून पूर्वेकडून नैऋत्येकडे आले, म्हणजे ईशान्य ते नैऋत्य असा हा भाग पसरलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कोणता आहे? पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? पिवळ्या रंगाचे, आता पिवळा रंग जिथे जिथे आहे, ह्या पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग आपल्याला काय सांगतात? पठाराचा भाग आहे, उच्चभूमीचा भाग आहे. हा उच्चभूमी, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की हा जो भाग आहे पिवळ्या रंगाचा, तो 500 ते 1000 मीटर उंचीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेला भूप्रदेश कुठे? म्हणजे ॲमेझॉनचं खोरं आपण पाहिलं 200 मीटरपर्यंत, म्हणजे गडद हिरवा कलर. आता गडद हिरवा कलर कुठे कुठे आहे? या ठिकाणी एक दिसतोय बघा, दक्षिण साईडला या थोडं एक पॅराग्वेमध्ये आहे, पॅराग्वे नदीचं खोरं. आणि या ठिकाणी एकदम दक्षिणेकडे या पंपास, हे बघा, ह्या पंपास या ठिकाणी पण आपल्याला गडद हिरवा कलर जो आहे, जो ॲमेझॉन खोऱ्याची जी उंची आहे तीच उंची आपल्याला पॅराग्वे आणि पंपासमध्ये पण दिसते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या ह्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता बघूया आपण 200 ते 500 म्हणजे कुठला कलर आहे? साधारणतः पोपटी कलर आपण म्हणतो, इथे पोपटी कलर आहे. म्हणजे ब्राझिलिया जी राजधानी आहे, त्या ब्राझिलिया, ही बघा, ही ब्राझिलिया ही राजधानी आहे. इथून ते ॲमेझॉनची नदी, हा जो भाग आहे याचं आपल्याला आता वर्णन करायचं आहे. आता आपण ह्या प्रदेशाचं वर्णन कोणत्या प्रकारे करू शकतो? त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आता तेथील नद्यांचा विचार करावा लागेल. आता ह्या नद्या बघा, आता इकडे एक झिंगू नदी आहे, ही बघा, ही झिंगू नदी मी ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे. ही झिंगू नदी ॲमेझॉन नदीला जाऊन मिळते. ही झिंगू नदी अशी ॲमेझॉन नदीला जाऊन मिळते. म्हणजेच हा जो भाग आहे याचा उतार आपल्याला उत्तरेकडे दिसतोय. हा पॅन्टानलच्या इकडे पण एक नदी आहे बघा, ही पण नदी आपल्याला उत्तरेकडे जाताना दिसते. ही इकडची पॅन्टानलच्याच अजून एक उत्तरेकडे अजून एक नदी जाते. हे बघा, ब्राझिलियाच्या इथून उगम पावणाऱ्या नद्या ह्या सुद्धा उत्तरेकडे जातात. म्हणजेच ह्या प्रदेशाचा उतार हा उत्तरेकडे आहे. तर काही भागाचा उतार आहे बघा, आता इकडे साओ फ्रान्सिस्को नदी बघा, ही पूर्वेकडे जाताना दिसते. तर काही भाग आपल्याला पूर्वेकडचा पण उतार दिसतोय. तसंच पॅराना आणि पॅराग्वेचा भाग बघा, तर काही उतार आपल्याला दक्षिणेकडे पण दिसतोय. म्हणजेच ह्या प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडेही आहे, ह्याच प्रदेशाचा उतार हा उत्तरेकडे पण आहे, कारण तेथील काही उपनद्या ह्या ॲमेझॉनला मिळतात आणि काही भाग हा दक्षिणेकडे उतार असलेला आहे. अशा प्रकारची ही नकाशाची मैत्री आपण ह्या भागामध्ये पाहिलेली आहे आणि नक्कीच आपल्याला ही समजलेली असणार, कळलेली असणार. आपण याचे उत्तर आपल्या वहीमध्ये लिहिणार आहोत आणि याचा जो विस्तृत भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्या महत्त्वाच्या प्रकरणाकडे जाऊया, ज्याचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. त्यामध्ये आपण पहिला भाग पाहणार आहोत, प्राकृतिक रचना. या प्राकृतिक रचनेमध्ये पण 2 भाग आहेत. अर्थातच एक भारताची प्राकृतिक रचना आणि दुसरा असणार आहे ब्राझीलची प्राकृतिक रचना. मग आपण सुरुवात करताना आपल्या देशापासून स्टार्ट करूया. चला भारताकडे जाऊया. भारताचा नकाशा तुम्हाला प्रत्यक्षात दिसतोय आणि त्या प्राकृतिक रचनेचे जे भाग आहेत ते एक भाग आपण विस्तृतपणे जाणून घेऊया. त्यातला जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग आहे हिमालय. ओके, आता या हिमालयाची स्टार्ट कुठे आहे बघा. हा जो भाग मी रेखांकित करतोय, हा नीट जरा बघून घ्या. हा रेखांकित केलेला भाग आहे हिमालयाचा. हे रेखांकित भाग आपल्याला 3 टप्प्यामध्ये दिसतात बघा.
हा एक आहे, 1 नंबर आपण याला देऊया, हा दुसरा, हा तिसरा. जो 1 नंबरचा भाग आहे त्याला नाव दिलेलं आहे पश्चिम हिमालय. आपण भाग पाडूया इकडे, पश्चिम हिमालय. पश्चिम हिमालय. त्यानंतर जो दुसरा भाग आहे, आता इकडे येऊया आपण, याला नाव दिलेलं आहे मध्य हिमालय. आणि जो तिसरा भाग आहे जो पूर्वेकडे आहे त्याला दिलेला आहे आसाम हिमालय. ओके, हे 3 भाग झाले, पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि आसाम हिमालय. आता ह्या हिमालयाची जी पर्वतरांग आहे ही आशिया खंडातली सर्वात मोठी पर्वतरांग आहे. ह्या आशिया खंडातली सर्वात मोठी अशी पर्वतरांग हिमालयाची आहे, ज्यामध्ये 3 भाग आहेत. तसेच जर आपण प्रत्यक्ष या हिमालयाच्या पर्वतरांगांवरती गेलो तर आपल्याला एकूण 4 पर्वतरांगा दिसतील. म्हणजे सुरुवातीला दक्षिणेकडे आपल्याला एक पर्वतरांग दिसेल, ज्या पर्वतरांगेचं नाव असेल शिवालिक पर्वतरांग. ओके, आता आपण इकडे पर्वतरांगा पण बघूया. पर्वतरांगा कोणत्या कोणत्या आहेत, त्यातली पहिली बघूया आपण, शिवालिक. शिवालिक पर्वतरांग जी दक्षिणेकडे आपल्याला दिसेल एकदम. म्हणजे आपल्याला जर आता आपण इथे महाराष्ट्रात राहतो, आपल्याला जर हिमालयाकडे जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा जी पर्वतरांग लागेल ती लागेल शिवालिक पर्वतरांग, ज्याची उंची आहे 1100 मीटर उंच आहे. 1100 मीटर उंच असणारी ही पहिली पर्वतरांग. त्यानंतरची जी आहे थोडी मोठी आहे, ज्याचं नाव आहे लघु हिमालय. कोणतं नाव आहे? लघु हिमालय. लघु हिमालय. आपण जे प्रत्यक्षात टी व्हीवरती बघतो, अनुभवतो की हिरो आहे, हिरोईन आहे, मस्तपैकी बर्फ उडवत आहेत, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट या लघु हिमालयामधला आहे, ज्याची उंची साधारणतः 3000 मीटरपर्यंत उंच असणारा भाग आहे, ज्यामध्ये मध्ये मध्ये हिमवर्षा होत असतो, असा लघु हिमालय. शिवालिक आणि लघु हिमालय इकडे बघूया आपण. बघा, शिवालिक आणि लघु हिमालय यांच्यामध्ये काही दऱ्या आहेत. आपण ज्याला दरी म्हणतो की 2 पर्वतांच्या मधली जागा दरी, त्यांच्याकडे दरी म्हणत नाहीत, तिकडे म्हणतात डून. काय म्हणतात? डून. आणि त्या डूनवरून जिथे शहरं जशी वसलेली आहेत तसं त्यांना नाव दिले, जसं डेहराडून. डून ऐकलं आपण, डेहराडून म्हणजेच काय? हे दरीमध्ये वसलेलं ठिकाण आहे. डेहराडून, पाटलीडून, कोटलीडून अशा प्रकारची ही शहरं ही लघु हिमालयमध्ये आहेत. त्यानंतर लघु हिमालयाच्या पुढची पर्वतरांग आहे बृहद हिमालय. बृहद हिमालय. बृहद म्हणजे मोठा. जो आपण म्हणतो की आम्ही हिमालय हिमालय हिमालय, मग कुठला हिमालय? तो प्रत्यक्षात आहे बृहद हिमालय, ज्याची उंची साधारणतः 6000 मीटरपर्यंत आहे. हा बृहद हिमालय बरोबर लघु हिमालयाच्या पुढे. ओके, हा झाला बृहद हिमालय. बघा, शिवालिक पर्वतरांग पहिली घेतली, लघु हिमालय, त्यानंतर बृहद हिमालय, ज्याची उंची साधारणतः 6000 मीटर आहे. आणि त्याच्या पलीकडे ज्या रांगा आहेत त्या अति उंच असणाऱ्या रांगा आहेत, ज्याला नाव दिले हिमालया पलीकडील पर्वतरांग. हिमालया पलीकडील पर्वतरांगा म्हणजे हिमालयाच्या पलीकडे आहेत. हा हिमालय ज्याला आपण नाव दिलं बृहद हिमालय, याच्या पलीकडे त्याची उंची जी आहे ती जगातील सगळ्यात उंच जे आहेत पर्वत, अशा प्रकारची उंची, ज्याची उंची आहे 8000 मीटर. आपल्या भारतातील जे 8000 मीटरपेक्षा उंच असणारा पर्वत आहे केटू, तो केटू पण याच ठिकाणी आहे. बघा, इथे मी जो पार्ट करतोय, त्रिकोणी भाग करतोय, हा जो पार्ट आहे हा केटूचा पार्ट आहे. केटू आपल्या भारतातील सर्वात उंच शिखर केटू. जगामध्ये आपला दुसरा नंबर, केटूचा दुसरा नंबर. जगामध्ये पहिला आहे माउंट एव्हरेस्ट, जो कुठे आलेला आहे? नेपाळच्या बाउंड्रीवरती, म्हणजे हिमालयाच्याच पर्वतरांगेमध्ये आहे. फक्त तो आपल्या देशात नाही, नेपाळमध्ये गेलाय. आपल्या भारतातील आहे केटू. ओके, या आहेत पर्वतरांगा, ज्या 4 पर्वतरांगा आहेत: शिवालिक, लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमालयाच्या पलीकडील पर्वतरांगा. या हिमालयाच्या पलीकडील मध्ये कैलास पर्वतरांग आहे, लडाख आहे, त्यानंतर काराकोरम पण आहे. आता आपण जाऊया पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि आसाम हिमालयकडे.
जे आशिया खंडातील सर्वात मोठी पर्वतरांग आहे. पश्चिम हिमालय कुठे आहे? काश्मीरमध्ये आहे, म्हणून याला नाव काय दिले? काश्मीरी हिमालय. अजून नाव काय आहे? काश्मीरी हिमालय. मध्य हिमालय हा सिक्कीम या राज्यामध्ये आहे, याला म्हणतात कुमाऊ हिमालय. कुमाऊ, काय नाव आहे? कुमाऊ. ओके. आणि जो आसामचा हिमालय आहे तर त्याला अजून एक नाव आहे पूर्व हिमालय किंवा त्याला पूर्वांचल. पूर्वांचल, आचल म्हणजे पर्वत, पूर्व, जे पूर्व दिशेला पर्वत आहेत त्याला म्हणतो आपण पूर्वांचल. अशा प्रकारची रचना आहे. पश्चिम हिमालयामध्ये काश्मीर येतं, त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे आणि उत्तराखंड आहेत. असे 3 राज्य आहेत, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. मध्य हिमालयमध्ये सिक्कीम आहे आणि आसाम हिमालयमध्ये आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहेत. अशा प्रकारची राज्य आहेत. ओके. तर हा जो भाग आहे हा संपूर्णपणे हिमालयाचा भाग आहे. जरा स्क्रीनकडे बघा मुलांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरा पार्ट बघूया. प्राकृतिक रचना भारतामधला दुसरा भाग आहे उत्तर भारतीय मैदान. नावातच आहे उत्तर, म्हणजे कुठे असणार? उत्तरेकडेच असणार. शाबास. आता उत्तरेकडे मैदान कसं तयार झालं त्याचा पण आधी आपण विचार करूया. आता बघा, आधी जी आपण रचना पाहिली ती आहे पर्वतरांगांची. ओके. हिमालयाच्या पर्वतरांगा, ह्या हिमालयाच्या पर्वतरांगेची रचना पाहिली. आता डोंगर उतारावरून जर नदी वाहत असेल तर डोंगर उतारावरून वाहताना तिचा स्पीड जास्त असेल. दगडगोटे, पाळापाचोळा, माती सगळे ते घेऊन जाणार, वाहणार, आणि एकदा का पर्वत संपला की नदीचा स्पीड कमी होणार. जर स्पीड कमी झाला तर ते दगडगोटे, माती साचणार कुठे? पर्वताच्या पायथ्याशी. आणि म्हणूनच हा पर्वताचा जो पायथ्याचा भाग आहे हा आहे मैदानी प्रदेश. या ठिकाणी मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. आता हा जो मैदानी प्रदेश आहे हा मैदानी प्रदेश अरवली पर्वतरांगेमुळे त्या मैदानी प्रदेशाचे काही भाग पडलेत. हा जो मी त्रिकोणी भाग करतोय हा अरवली पर्वतरांगेचा आहे. जो पहिला भाग दिला तो आहे अरवली पर्वतरांगेच्या पूर्वेकडचा भाग, ज्याचंच नाव आहे गंगेचं मैदान. गंगेचे मैदान. त्यानंतर आहे अरवलीच्या पश्चिमेकडचा भाग. आता अरवलीच्या पश्चिमेकडे पण 2 भाग झालेत. एक आहे राजस्थानचा भाग आणि एक आहे पंजाबकडचा भाग. आणि म्हणून राजस्थानच्या भागाला म्हटले थरचे वाळवंट, हा वाळवंटी भाग आहे. आणि दुसरा भाग आहे पंजाब हरियाणाचे मैदान. आपण लिहूया इकडे पंजाबचे मैदान. ओके. आता या 3 मैदानांचा आपण विचार करूया. पहिलं आहे गंगेचं मैदान. आता गंगेचे मैदान म्हणजेच गंगा नदीचं खोरं, जी गंगोत्री या ठिकाणापासून गंगा नदी उगम पावली, जी निघाली आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली. तसंच तिबेटमधून येणारी ब्रह्मपुत्रा नदी ही सुद्धा बंगालच्या उपसागराला मिळाली. त्यामुळे गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या दोघांनी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणी एक त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे, जो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, ज्याची साधारणतः अंतर जे आहे 350 स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा त्रिभुज प्रदेश, जो जगातील पहिल्या नंबरचा आहे, ज्याचं नाव दिले सुंदरबन. हे गंगेच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. गंगेचं मैदान साधारणतः उत्तराखंड नंतर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या भागांमध्ये हे दिसणार आहे. त्यानंतर जाऊया आपण थरचं वाळवंट, बरोबर अरवलीच्या पश्चिमेकडील. थरचं वाळवंट म्हणजेच राजस्थानचं वाळवंट, याला महावाळवंट असं पण म्हणतात किंवा मरुस्थळ, मरुस्थळ असं पण नाव आहे. ओके. त्यानंतर जाऊया आपण पंजाबच्या मैदानाकडे, जे पंजाब आणि हरियाणा सतलज नदीचा जो भाग आहे, इकडून जे सतलज नदी वाहते, ही सतलज नदी, ह्या सतलज नदीच्या बाजूचा प्रदेश, ज्याला नाव दिले आपण पंजाब किंवा हरियाणाचं मैदान, जे सुपीक मैदान आहे. आणि म्हणूनच असं म्हणतो आपण की भारतातील धान्य कोठार, सर्वात जास्त धान्य कुठे मिळत असेल तर साहजिकच पंजाबमध्ये. आपण त्याला भारतातील धान्य कोठार म्हणतो. ओके. अशा प्रकारची ही रचना ह्या 3 भागांमध्ये आहे. थरचे वाळवंट जे वाळवंटच आहे, जे राजस्थानमध्ये आहे. गंगेचे मैदान जे उत्तराखंडपासून बांगलादेशपर्यंत गेले, ज्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे सुंदरबन.
जो त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे त्या त्रिभुज प्रदेशाचं नाव आहे सुंदरबन। त्यानंतर पंजाबचं मैदान सतलज नदीचा किनाऱ्याचा भाग आहे आणि भारताचं धान्य कोठार आहे। ओके, प्राकृतिक रचनेमध्ये हिमालय, उत्तर भारतीय मैदान आणि त्यानंतर असणारा महत्त्वाचा विभाग म्हणजे द्वीपकल्पीय पठार। आता या पठाराचाच विचार करूया आपण। द्वीपकल्पीय पठार म्हणजेच आता द्वीपकल्प म्हणजे काय? द्वीपकल्प ही संकल्पना खूप महत्त्वाची। ज्या जमिनीच्या 3 बाजूला पाणी आहे, तिन्ही बाजूला पाणी। आता आपण इकडे विचार करूया बघा, ही पश्चिम बाजू आली, पश्चिमेला इकडे आहे अरबी समुद्र, दक्षिणेकडे हिंदी महासागर आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर। या तिन्ही बाजूला पाणी आहे, त्याच्यामधली जागा जी बरोबर मैदानाच्या दक्षिणेकडे येते। हा जो भाग आहे हा साधारणतः त्रिकोणाकृती भाग आहे बघा, ज्याचा बेस म्हणजे पाया उत्तरेला आहे आणि ज्याचा शिरोबिंदू हा दक्षिणेकडे आहे। हा जो भाग आहे हा द्वीपकल्पीय पठाराचा आहे। या द्वीपकल्पीय पठाराचे साधारणतः 2 भाग आहेत। इकडून बरोबर मध्य भागातून नर्मदा नदी वाहते। ह्या नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे, नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा, त्याचं नाव आहे मध्यवर्तीय पठार। इथे मी लिहितोय मध्यवर्तीय पठार। आणि जो दक्षिणेकडचा आहे त्याला म्हणतात दख्खनचे पठार किंवा दक्षिणेकडील पठार। ओके, आता बघूया, हे झालं दख्खनचं पठार। ठीक आहे, आता पहिल्यांदा विचार करूया आपण मध्यवर्तीय उच्चभूमीचा। मध्यवर्तीय म्हणजे जी मधल्या भागामध्ये, मध्य भागामध्ये जी नर्मदा नदीच्या उत्तरेकडे। आपण म्हणतो बघा की उत्तर भारतीय कोणते आणि दक्षिण भारतीय कोणते। आता ओळखणार कसं काय? उत्तर भारतीय आपण म्हणून जातो, कोणतरी भैया दिसला की म्हणतो हा उत्तर भारतीय आहे, आणि कोणतरी असं तामिळनाडूवाला असं दिसला की आपण म्हणतो हा दक्षिण भारतीय। मग आपण कुठे? आपण तर महाराष्ट्रात राहतो। मग आता आपल्याला प्रश्न पडला, आपण उत्तर भारतीय की दक्षिण भारतीय? हे जर ओळखायचं असेल तर एक सोपा उपाय आहे, एक फक्त नर्मदा नदी बघायची। नर्मदा नदीच्या उत्तरेकडे जेवढी राज्य आहेत ती सगळी उत्तर भारतीय, आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे जेवढी राज्य आहेत ते सगळे दक्षिण भारतीय। म्हणजे साहजिकच आपण महाराष्ट्रात आहोत, आपण नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे आहोत, म्हणजे आपण पण दक्षिण भारतीय आहोत। ठीक आहे, ह्या नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा भाग मध्यवर्ती उच्चभूमी। आता ती कुठपर्यंत पसरलेली आहे त्याचा विचार करूया। जिच्या उत्तरेकडे अरवली पर्वत आहे। अरवली पर्वत इकडे बघा, इथे दिसेल, हा उत्तरेकडचा अरवली पर्वत। अरवली पर्वत पासून छोटा नागपूर। आपल्याला नकाशामध्ये प्रश्न होता, इथे छोटा नागपूर आहे, याच्यामध्ये अजून सारे पठार आहेत। कोणते कोणते पठार आहेत? मेवाडचं पठार आहे, मेवाड आहे, माळवा आहे, बुंदेलखंड आहे आणि छोटा नागपूर। छोटा नागपूर जो या ठिकाणी येईल। झारखंड आणि बिहारचा जो भाग आहे, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार, इकडे छोटा नागपूर आहे। हे सगळे पठारांची जी रांग आहे अरवलीपासून छोटा नागपूरपर्यंत ही सगळी उत्तरेकडे आहे। त्यानंतर जो मध्य भाग आहे, मध्य भागामध्ये सातपुडा पर्वतरांग येते। इथे लिहितो मी सातपुडा। ओके, हा झाला मध्य भाग। पश्चिमेकडे जाऊया चला। आता ह्या द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडचा भाग संपूर्ण हा पश्चिमेकडचा भाग, हा पश्चिमेकडचा भाग पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट। आणि जो पूर्वेकडचा भाग आहे त्याला म्हणतो आपण पूर्व घाट। आता म्हणजेच पूर्व घाट, पश्चिम घाट, हा पूर्व घाट झाला। पूर्व घाट, पश्चिम घाट, अरवली, मेवाड, माळवा, बुंदेलखंड यांचा जो मधला भाग आहे तो द्वीपकल्पीय पठार, त्यातला उत्तरेकडचा मध्यवर्तीय पठार। आणि आता आपण जाऊया दख्खनचं पठार। ज्या दख्खनच्या पठारावरती पण 3 भाग आहेत। त्यातलं पहिलं आहे महाराष्ट्र पठार, जे महाराष्ट्र आपलं पण पठार आहे। त्यानंतर आहे तेलंगणा पठार आणि एक आहे कर्नाटक पठार। अशा प्रकारचे हे 3 पठारांचा भाग आहे। बघूया आपण द्वीपकल्पीय पठार, ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे आणि एका बाजूला जमीन, त्याला म्हणतो आपण द्वीपकल्प। ज्याचे 2 भाग आहेत, दख्खनचे पठार आणि मध्यवर्तीय पठार। मध्यवर्तीय पठार अरवलीपासून ते छोटा नागपूरपर्यंत, ज्याच्यामध्ये विविध सारे पठार आहेत। ओके, आणि दख्खनच्या पठारातले 3 भाग। ओके, स्क्रीनकडे एकदा बघून घ्या।